नमस्कार मित्रांनो, मी धीरज जिंगे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला थोडेसे एक अपडेट आले का उबरचे रेट वाढले. तर आज टिप किती झाल्या, काय झाल्या, ऍक्च्युअल उबरचे रेट मिळतात आहे का, तर आजच्या ब्लॉगमध्ये बघा. थोडासा स्मॉल ब्लॉग आहे, तर बघा, तुम्हाला नक्की आवडेल. नमस्कार मित्रांनो, मी धीरज जिंगे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर तारीख आहे आजची 3 एप्रिल. तर उबेरला काल काहीतरी दुपारनंतर अपडेट आले वाटतं रेट वाढीचे. तर आज बघितलं मी इथनं पिंपळे सौदागर पासून निघालो. तर पहिली मी ओलाचे घेऊन गेलो पिंपळे गुरवपासून 197 रुपये 11 किलोमीटर. नंतर तिकडनं 300 रुपये रॅपिडो घेऊन आलो पिंपळे निलक स्टेशनची 6 नंबर पासून हल्दीराम. आणि आता कोकणे चौकात आलोय. तर नंतर ट्रिप वाजत होत्या त्या चांगल्या रेट, म्हणजे 22-23 रुपये उबेरला डायरेक्ट रेट मिळत होते. आता आमचा मित्र पण एक इथनच कोकणे चौकातनं घेऊन गेलो. 598 रुपयाची एअरपोर्टची पडली. त्याला बऱ्याच दिवसानंतर असे रेट ऐकलेत. तर बघूया आता नेमकं रेट वाढलेत का काय. आता मला तर आणखी उबेर नाही पडली. एक रेंटल बुकिंग आली होती मला 700 रुपयांनी 2 तासाची, पण मी ऑन द वे होतो सो नाही घेता आली. तर बघूया काय अपडेट असेल तर करतो अपडेट. आपण आलो आता एअरपोर्टला. याच्या आधी आपण स्टेशन पासून जी पिंपळणीला घेऊन गेलो, त्याच्यानंतर वाकड केली 130, त्याच्यानंतर मोरवाडी केली रॅपिडोला 185, आणि जिथं सोडलं तिथनंच उबेरकडनं पिकअप होता 185 नाशिक फाटा. तर तिथनं सोडल्यानंतर आणखीन एक पडली आपल्याला पिंपळे गुरव 86 रुपयाची. पण ते काय कस्टमरला लोकेशन सांगता येत नव्हतं व्यवस्थित. मग आपण तिथनं मग थोडंसं त्यांना व्हॉट्सअपला लोकेशन मागितलं. 86 रुपयाची राईड होती, त्यासाठी एवढी मेहनत 1.5 किलोमीटर फिरून आलो मी. तर शेवटी मला 450 रुपयांनी एअरपोर्ट आली उबेरला 16 किलोमीटर. म्हणलं चला, उबेरचे रेट पहिल्यांदा म्हणजे ठीक भेटले बऱ्याच दिवसानंतर. तर अशी नॉर्मल ट्रिप 380-360 रुपयांनी पडली असती, ती 450 रुपयाला पडली. 473 रुपये कस्टमरचं बिल झाले. तर 1200-1250 आपलं अर्निंग झालेलं आहे आता. आता इथनं बघूया आपण एअरपोर्ट पासून पडते का बाहेर जावं लागते. तर एअरपोर्ट पासून काय पडले नाही, 350 नंबर होते. सो आपण पुढे निघलो. तर आपल्याला टिंगरे नगर पासून 2 किलोमीटर पिकअप, 2 किलोमीटर ड्रॉप, कॉमर्स झोन आली. ठीक आहे, ती आपण ड्रॉप केली 100 रुपये डॉट रॅपिडो. आणि ती सोडून म्हणलं चला परत तिकडेच जाऊया. ऑन द वे मग मला वाजली दापोडी खडकी रेल्वे स्टेशन. तर आर्मीचा जो टँक रोड आहे तिथनं पिकअप होता, आणि तिथनंच गेलो सरळ मग खडकी बाजारापासून आतमध्ये. तर त्याचे 154 रुपये मिळाले. तर ठीक आहे म्हणलं चला. आणि तिकडनं मग ऑन द वे आपण दापोडी पासनं पुढे येत होतो. तर खडकीचा ब्रिज क्रॉस केल्यानंतर नदीच्या तिथं आपल्याला ट्रिप पडली 118 रुपये 3 किलोमीटर पिकअप, 3 किलोमीटर ड्रॉप. आता म्हणलं चला, मोकळं जाण्यापेक्षा जे पडले ते घेऊ. तर सांगवीमध्ये पिंपळे सौदागर असं काहीतरी ऍड्रेस आलता, पण कस्टमरचं चुकलं होतं. त्यांना औंधचा जो औंध रावेत रस्ता जो आहे तिथनं पिकअप होता ब्रिजच्या पलीकडून सांगवी फाट्याला. तिथनं घेतलं आणि पिंपळे सौदागरला सोडायचं होतं. ते पण लोकेशन थोडंसं पुढं होतं कस्टमरचं. त्यांना आधीच सांगितलं का 150 रुपये लागतील. तर ठीक आहे म्हणले ते. मग 150 रुपये दिल्यानंतर आपण सिद्धिविनायक वडेपाव इथं आलो. म्हणलं नाश्ता करू. तर तेवढ्यात आपल्याला नाशिक फाटा रोड असं आलं. 1 किलोमीटर पिकअप, 2.5 किलोमीटर ड्रॉप, 95 रुपये. ते गेलो तर कस्टमर जाताना म्हणलं की आपल्याला नाशिक फाट्याला उतरायचे. म्हणलं तुम्ही लोकेशन तर इथलंच पुढे टाकले. त्यांनी मग ते एडिट केलं. तर 164 रुपीज आत्ताच ट्रिप झाली माझी लास्टची. तर त्यांनी बहुतेक ते नाशिक फाटा रोड आणि नाशिक फाटा असं काहीतरी गल्लत झाली त्यांची. तर त्याच्यामुळं आणि आज उबेरच्या ट्रिप कमी पडल्यात बरं का. तर आता आपली टोटल झाली आहे 2010 रुपये. गाडी चालली 114 किलोमीटर, आणि आता सकाळचे वाजलेत 7. तर थोडंसं लवकर निघतोय. आज मी 1:30-2:00लाच निघालो होतो. तर 2000चं काम आपलं झाले. आणि उबेरला बहुतेक काल काहीतरी अपडेट आले का उबेरचे रेट वाढलेत. रेट म्हणजे स्टेशनला मला रेट चांगले मिळाले, पण ट्रिप ऑलरेडी मी घेतलेली होती. आणि इथं नंतर बाकीच्या ठिकाणी फक्त एअरपोर्ट झाली ती, पण रेट व्यवस्थित मिळाला. जर उबेर जर रेट देत असेल आरटीओचं तर आपल्याला कंटिन्यू काम करायला हरकत नाहीये. पण ट्रिपचा फ्लो आज खूप स्लो होता, कमी होता. तर बघूया 1-2 दिवस जर देतात येत का काय.